योग साधक बंधू भगिनींनो, महाराष्ट्र राज्य योग शिक्षक संघाच्या विरंगुळा योग केंद्रावरून दर महिन्याच्या 1 तारखेला कुठल्या तरी एका योग क्रियेचे, आरोग्य विषयक योग क्रियेचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार असा संकल्प आमच्या योग केंद्राने केला आहे. आणि या शृंखलेमध्ये आज आदरणीय पलिकुंडावर सर जलनीतीचे प्रात्यक्षिक काही क्षणातच आपल्या समोर सादर करतील. ऋषी मुनींनी आपल्याला शरीर शुद्धीकरणाच्या काही क्रिया सांगितलेल्या आहेत. त्याला नाव दिले त्यांनी षटकर्म. षटकर्मावरून आपल्याला लक्षात येते त्यात 6 क्रियांचा अंतर्भाव आहे. नेती, धवती, नवली, त्राटक, कपालभाती, बस्ती अशा वेगवेगळ्या क्रिया आहेत. या क्रियांचा अंतर्भाव करून आपल्या शरीराचे आपल्याला शुद्धीकरण करता येते. आणि यामध्ये वैशिष्ट्य आहे, काही अवाजवी खर्च न करता अगदी कमी खर्चामध्ये आपल्याला आपलं शरीर जे आहे ते शुद्ध करता येते, निरोगी करता येते. निरनिराळ्या आपल्या शरीरामधल्या ज्या विविध संस्था आहेत त्या संस्थांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला या क्रियांचा उपयोग करता येतो. नेतीची क्रिया आहे, विशेषतः त्याच्यामध्ये नाकाचा जो भाग जो आहे श्वसन क्रिया या श्वसन संस्थेशी संबंधित आहे. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ही श्वसन संस्था अतिशय महत्वाची आहे. या षटकर्मामुळे अशा त्या ठिकाणी वात, पित्त, कफ या तिन्ही विकार जे असतात कारणीभूत, ज्याच्यामुळे आपल्याला रोग उद्भवतात, याचं आपल्याला संतुलन करता येते. आणि त्यामुळे आपल्याला विविध रोग जे आहेत निर्माण होणारे त्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येते. अगदी कमी खर्चामध्ये याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला षटकर्माच्या सहाय्यानं शरीर आपल्याला शुद्ध करता येते. आयुर्वेदामध्ये जे पंचकर्म असतात तसं आपल्या याच्यात षटकर्म आहे. आपण जर बाकी त्या आयुर्वेद डॉक्टरांकडे जर गेलो तर त्या ठिकाणी 3,000 रुपये, 4,000 रुपये, कोणी 7,000 रुपये त्याच्यामध्ये ते पंचकर्माच्या क्रिया जे ते करायला घेतात. परंतु आपल्या ह्या क्रिया ज्या आहेत अतिशय सोप्या असून त्या ठिकाणी आपण जर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी शिकलो, आपल्याला करता आल्या, तर घरी खर्च न करता कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आपलं शरीर जे आहे ते शुद्ध करता येते. नीतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी श्वसन संस्थेच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. सर्दी, पडसा, खोकला, ॲलर्जी, अर्ध डोकेदुखी या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचा असा रामबाण उपाय हा नेती आहे. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अतिशय सोपा आहे, खर्च सुद्धा अतिशय कमी असतो. या नेतीमध्ये आपण थोडं सखोल जर आपण त्याच्यामध्ये गेलो तर तैल नेती असतात, निरनिराळ्या प्रकारच्या तेलांचा त्याच्यामध्ये उपयोग करता येतो. याच्यामध्येही त्या ठिकाणी प्लॅस्टिकचं, पितळेचं, तांब्याचं, स्टीलचं अशा आणि चिनी माती जी असते त्या या सगळ्यांचे उपयोग करून त्या ठिकाणी वेगवेगळे भांडे जे पात्र जे आहेत ते बनवलेले असतात. तेवढं खोलात आपल्याला जायचं नाही. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हे विशिष्ट ठराविक आकाराचं जे आहे, वेगवेगळे आकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, त्या भांड्याचा आपल्याला उपयोग करावा लागतो. ते एक भांड झालं जलपात्र, जलनेती पात्र. दुसरा त्याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं असते. हे पाणी जे आहे ते पाणी त्या ठिकाणी वापरण्याकरता आपल्याला ते तयार करायचं असते. आणि ते पाणी तयार करण्याकरता आपल्याला त्याच्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये 10 ग्राम सेंदे मीठ किंवा 10 ग्राम मीठ किंवा 5 ग्राम मीठ आणि 5 ग्राम सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा हे मिसळून आपल्याला आपलं जलनेतीचं पाणी जे आहे ते आपल्याला तयार करता येते. तर जसं सोपं वाटेल तसं आपण त्या ठिकाणी ते पाणी तयार करायचं. आता हे मीठ किंवा सेंदे मीठ किंवा सोडियम बायकार्बोनेट मीठ टाकलेलं आहे, त्याचं कारण असं असते, आपलं शरीर जे आहे हे क्षारीय आहे आणि क्षारीय असल्यामुळे त्याला जुळतं मिळतं पाणी आपल्याला घ्यायचं असते, म्हणून त्याच्यामध्ये मीठ टाकण्याचा प्रयोजन आहे.
मीठ किंवा शिंदे मीठ किंवा ते 2 सॉल्ट जे आहे ते टाकायचे आणि पाणी तयार करायचं. दुसरी गोष्ट महत्वाची आहे, पाणी कोमट पाहिजे. आपल्या शरीराचं तापमान आणि त्याचं तापमान जवळजवळ सारखं आलं पाहिजे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी ही कृती करीत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, म्हणून ती काळजी आपण घ्यायची. कोमट पाणी, हिवाळ्याचा दिवस असो त्याच्यात तर निश्चित काळजी घ्यायची. माठातलं थंड पाण्याचा उपयोग त्याच्यामध्ये करायचा नाही, फ्रीजच्या पाण्याचा उपयोग करायचा नाही, कोमट पाण्याचा उपयोग करायचा. आता हे पाणी जे आहे, आता हे करायचं कसं? उठल्या उठल्या आपल्या प्रातर्विधी झाले म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला रोज जलनेती करता येते. रोज, मग रोज न करता सुद्धा आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पार ठेवून आठवड्याला एकदा, 2 दिवसाला एकदा आवश्यकता पडेल तसं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जलनेती करायला पाहिजे. कुठे करायची? गार्डन मध्ये करता येते, नालीजवळ करता येते, बेसिन मध्ये करता येते, बसून करता येते, उभं राहून करता येते. त्याच्यामुळे तेही सुद्धा अडचण नाही. आपल्या सोयीप्रमाणे त्या ठिकाणी ही कृती करायची असते. ज्यांना त्रास आहे, सर्दी, पडसं, खोकला, ॲलर्जी, अर्ध डोकेदुखी आणि त्या याच्या संदर्भामध्ये मात्र त्या ठिकाणी ज्यांना आहे त्यांना तर जरूर करायचं. हे असले तरच केले पाहिजे असंही नाही, सर्वांनी करायला पाहिजे. विकार असो नसो, विकार असला तर दूर होईल, विकार नसला तर जवळ आपल्या येणारच नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी आपल्या सोयीप्रमाणे करायला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये एक आणखीन भाग जो आहे, कोणी करू नये. कोणी करू नये याच्यामध्ये एक महत्वाची भाग जे आहे, त्याच्यामध्ये ज्यांचं हाय बीपी असतो, डोळे लाल असतात, त्या लोकांनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करायचं नाही. ही गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची. आता हे कसं करायचं? लक्ष ठेवा माझ्याकडे. भांड भरून घ्यायचं. ज्या नागपुडीतून आपल्याला पाणी टाकायचं आहे, पहा वैशिष्ट्य कसं आहे, एका नागपुडीतून टाकायचं आणि दुसऱ्या नागपुडीतून काढायचं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर उजव्या नागपुडीतून टाकत असताना उजवी नागपुडी वरच्या दिशेला करायची, डावी नागपुडी खालच्या दिशेला करायची, हानवटी छातीला लावायची. पहा हे लक्षात ठेवा. तोंड उघड ठेवायचं, ही मात्र काळजी घ्यायची. तोंड उघड, आपली क्रिया जलनेतीची पूर्ण होईपर्यंत तोंड उघड ठेवायचं, तोंड बंद करायचं नाही. बघा आता, आदरणीय पलिकोंडावर सर जलनीतीचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. सर भरा सर एकदा. मोठा भर सर भरा. नेहमी तेच काम. हो, आता हे उजव्या नागपुडीतून टाकलं, डावीतून काढलं आपण. आता डावीतून टाकायचं आणि उजवीतून काढायचं. आता काय करायला लागेल? डावी नागपुडी वर, उजवी खाली, हनवटी छातीला, तोंड उघड, हे विसरायचं नाही. अतिशय सुंदर प्रात्यक्षिक. नागपुडी बदलून आता दुसऱ्या नागपुडीने जलनीतीचं प्रात्यक्षिक सर दाखवत आहेत. आपल्या आवश्यकतेप्रमाणे प्रत्येक नागपुडीतून आपल्याला 1 ते 1.5 लिटर पाणी टाकता येते. हे तयार केलेलं पाणी टाकता येते. सराव करण्याकरता एक इकडून टाका, एक इकडून टाका, थांबा. आता याच्यातली एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आपण हे जे पाणी टाकलं, उजवीकडून डावीकडे आलं, डावीकडून उजवीकडे आलं, तर काही पाण्याचा अंश आत राहण्याची शक्यता असतेच. त्याला काढून टाकणं भाग आहे.
काढायची गरज आहे आपल्याला. मग काढण्यासाठी काय करायचं बघा. थपथपायचं. आता उजवी नाकपुडी बंद करायची, डावीनं नुसतंच आपलं कपालभाती करतो तसा श्वास बाहेर सोडायचा. आता डावी नाकपुडी बंद करायची, पाणी निघते. आता पाणी निघालं की नाही कसं पाहायचं. इथे आपल्याला श्वास बाहेर सोडायचा. इथे जर पाण्याचे थेंब आढळले तर पुन्हा पाणी काढायचं, पाणी ठेवायचं नाही, पाणी काढत राहायचं. पाणी जोपर्यंत इथे आपल्याला दिसत नाही तोपर्यंत ती क्रिया करायची. नंतर छानपैकी तोंड पुसून घ्यायचं, तोंड धुवायचं, कारण मिठाचं पाणी असते, काही घशात येण्याची शक्यता असते, ते पाणी सुद्धा काढायचं. धन्यवाद सर. नाकाचे विकार, सायनसचे विकार, श्वसनाचे विकार यावर रामबाण उपाय म्हणजे जलनीतीचं अतिशय सुंदर प्रात्यक्षिक महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या विरंगुळा योग केंद्रावर आदरणीय पलिकोंडावर सर यांनी दाखवले. त्यासाठी आम्ही योग केंद्राच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद.